once again, I welcome you all. And as we have promised that discussion about the hydrothermal methods. Now here we are started for the discussion about the hydrothermal method. यापूर्वी आपण केमिकल वेपर डिपॉझिशन बघितलेले आहे. केमिकल वेपर डिपॉझिशन म्हणजे काय नेमकं होतं, त्याच्यामध्ये ऍडसॉर्प्शनचा रोल किती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लासिफाईड जर आपण केलं तर कशा पद्धतीने होऊ शकतं, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण डिस्कशन करणार आहोत दॅट ऑल थिंग्स अबाउट द हायड्रोथर्मल मेथड. We are starting for the discussion about the synthesis or synthetic routes of the nanomaterials. नॅनोमटेरियल सिंथेसिस करण्यासाठी वेगवेगळ्या रूट्सचा इथं काय करतो आपण बेनिफिट घेतोय. आणि हे बेनिफिट घेत असताना आपल्याला काय होतंय तर वेगवेगळ्या मेथड्स आपण इथे स्टडी करतोय. त्यामध्ये मेथड जी आहे ती कुठली आहे, ही हायड्रोथर्मल मेथड. हायड्रोथर्मल मेथड इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली युज्ड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ नॅनोमटेरियल्स. Hydrothermal method for synthesis of a nanomaterial is nothing but the synthesis of a substance via chemical reaction in a sealed and heated solution. इथं दोन वर्ड्स महत्वाचे आहेत, ते म्हणजे sealed and heated solution above ambient temperature and pressure. मागाशी जे केमिकल याच्यामध्ये केमिकल वेपर डिपॉझिशन मध्ये जे आहे ते काय आहे तर केमिकल वेपर डिपॉझिशन मध्ये हाय टेम्परेचर हाय प्रेशर ऍप्लिकेबल आहे, पण इथं जे आहे ते एम्बियंट टेम्परेचर अँड प्रेशर एक्सपेक्टेड आहे. बेसिकली सोल्युशन बेस्ड रिएक्शन अप्रोच. बेसिकली काय आहे तर सोल्युशन बेस्ड रिएक्शन अप्रोच आहे. याच्यामध्ये हायड्रोथर्मल सिंथेसिस द फॉर्मेशन ऑफ नॅनोमटेरियल कॅन टेक्स प्लेस इन वाइड रेंज ऑफ टेम्परेचर फ्रॉम रूम टेम्परेचर टू मीडियम हाय टेम्परेचर दॅट इज लेस दॅन 300. केमिकल वेपर डिपॉझिशन मध्ये जे सगळ्यात कमी टेम्परेचर होतं ते होतं 300 डिग्री सेल्सिअस आणि 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते वापरलं जातं, वाढवलं जातं. तर हायड्रोथर्मल मध्ये काय होतं, हायड्रोथर्मल मध्ये रूम टेम्परेचर पासून 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं जातं. म्हणजे फार फार तर 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं जातं. सो इट्स नॉट सो हाय टेम्परेचर, इट्स अ मॉडरेटली हाय टेम्परेचर and with moderately high pressure also. Reaction is carried out in aqueous solution, so it's called as a hydrothermal. Hydro plus thermal method, that is water plus heat. Organic solvent, that is a non-aqueous solvent, is used, then it is called as a solvothermal method. जर वॉटर वापरलं तर हायड्रोथर्मल, जर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट वापरलं तर काय होणार आहे, नॉन ॲक्वेस सॉल्व्हेंट वापरलं तर डेफिनेटली जे आहे ते असणार आहे सॉल्वोथर्मल. ओके, यामध्ये आपण या सगळ्या ज्या प्रोसेस बघतोय यामध्ये या हायड्रोथर्मल मध्ये द रिएक्शन इज कॅरिड आउट इन ए स्ट्रॉंग कंटेनर कॉल्ड एज अ हायड्रोथर्मल ऑटोक्लेव्ह रिएक्टर ऑर ऑटोक्लेव्ह. जनरली ऑटोक्लेव्ह असं म्हटलं जातं किंवा ऑटोक्लेव्ह रिएक्टर असं पण म्हटलं जातं. ऑटोक्लेव्ह हा जनरली इथं इम्पॉर्टंट राहतो. ऑटोक्लेव्ह बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. अगदीच घरगुती व्हर्जन म्हटलं तर कुकर आहे, but pressure cooker has not that kind of facilities, scientific facilities in kitchen, but autoclave having the same principle like a pressure cooker, but not exactly. Okay, autoclave reactor consists of thick and steel walled cylindrical vessel. याच्यामध्ये स्टील वॉलचं थिक असं एक सिलेंड्रिकल व्हेसल असतं की जे हिमॅटिक सिलिंग असतं त्याला, की जे हाय प्रेशर आणि हीट बेअर करू शकेल. आणि त्याचबरोबर स्पेशल प्रोटेक्टिंग कोटिंग असतं त्याला, की जे त्याचं करोजन आहे ते करोजन काय करेल, प्रिव्हेंट करू शकेल. अशा पद्धतीनं जे जे करोजन आहे हे करोजन होऊ नये म्हणजे ह्या पद्धतीनं जे ऑटोक्लेव्ह आहे तो ऑटोक्लेव्ह तयार केलेला असतो की जो हाय प्रेशर आणि हीट बेअर करू शकेल. आणि याचं जे डिझायनिंग आहे हे डिझायनिंग स्पेशल राहतं, कारण याच्यामध्ये आपल्याला जे नॅनो मटेरियल तयार करायचे हे त्याने या सगळ्या गोष्टी बेअर करणं अपेक्षित आहे. आणि ह्या बेअर झाल्याशिवाय आपणाला जे एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे तो एक्सपेक्टेड प्रोडक्ट आपल्याला डेफिनेटली मिळत नाही. आणि तो मिळावा यासाठी हे ऑटोक्लेव्ह वापरणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे ऑटोक्लेव्ह इथे काय केलं जातं, वापरलं जातं.
to control morphology of the materials to be prepared, either less pressure or high pressure conditions can be used depending upon the vapor pressure of the main composition in the reaction. Morphology जशी बदलेल तसं या पद्धत जसं प्रेशर बदलेल तशी मॉर्फॉलॉजी काय होऊ शकते त्या प्रोडक्टची मटेरियलची काय होऊ शकते बदलू शकते. त्यामुळे आपल्याला जे एक्सपेक्टेड मॉर्फॉलॉजी आहे त्यानुसार आपण त्याचं प्रेशर मेन कंपोजिशनच्या रिएक्शन वरून ठरवू शकतो. ठरवलं जातं आणि ते कंट्रोल केलं जातं की ज्याच्यामुळे आपल्याला मॉर्फॉलॉजीच्या मेन प्रोडक्टची कन्सिडर करता येऊ शकते. मेनी टाइप्स ऑफ नॅनो मटेरियल हॅव बीन सिंथेसाइज्ड बाय दिस मेथड. कुठले कुठले मटेरियल्स याच्यापासून तयार केलेले आहेत तर याच्यापासून तयार केलेले मटेरियल्स जे आहेत ते आहेत Fe2O3 that is iron oxide nanomaterials, simple oxides such as barium titanium oxide or lead titanium oxide यासारखे ऑक्साइड्स जे आहेत हे याच्यामध्ये तयार केले गेलेले आहेत या मेथडनी सिंथेसाइज केलेले आहेत. फॉर द सिंथेसिस ऑफ फेरोइलेक्ट्रिक ऑक्साइड नॅनो क्रिस्टल हायड्रोथर्मली मेटल सॉल्ट्स प्रिकर्सर्स. याच्यामध्ये कुठले प्रिकर्सर वापरले जाऊ शकतात. प्रिकर्सर म्हणजे जे रिएक्टंट ऍज अ स्टार्टिंग मटेरियल किंवा रिएक्टंट म्हणू शकतो आपण हे वापरले जातात त्यांना प्रिकर्सर असं आपण म्हणू शकतो. ते कुठले असतात तर ते नायट्रेट असू शकतात, क्लोराइड्स असू शकतात, ऍसिडेट्स असू शकतात आणि सुटेबल कॉन्सन्ट्रेशन ऑफ KOH और NaOH जे आहे सॉल्व्हंटच्या बरोबर इथे काय केलं जातं यूज केलं जातं अंडर स्टरिंग जनरल प्रोसेस जर आपण म्हटलं तर NaOH किंवा म्हणजे थोडक्यात बेस स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे तो स्टर केलेला आहे आणि हे स्टर करत असताना त्याच्यामध्ये ऑक्साइड्स तयार करण्यासाठी नायट्राइड किंवा क्लोराइड जनरली वापरलं जातं ते वापरलं जातं. स्टार्ची स्टेडिमेंट्स आर फ्रॉम सील्ड अँड हीटेड इन ऑटोक्लेव्ह फॉर सेव्हरल आवर्स टू ऑब्टेन डिझायर्ड ऑक्साइड नॅनोमटेरियल्स. मात्र जे फायनल प्रोडक्ट आहे तो मात्र यामध्ये ऑटोक्लेव्ह मध्ये कसल्या सील्ड आणि हीटेड ऑटोक्लेव्ह मध्ये काय होणार आहे वापरले जाणार आहे तर त्याच्यामुळे जे आहे ते नॅनो क्रिस्टल्स डिझायर्ड नॅनो क्रिस्टल्स काय होणार आहेत तयार. न्यू मेथड्स मध्ये मात्र काय आहे तर मायक्रोवेव्ह असिस्टेड हायड्रोथर्मल सिंथेसिस केलं जातं की जे सेल्फ असेंबलिंग कॅटलिक सिंथेसिस याच्यामध्ये काय होतं यूज केलं जातं टू प्रिपेअर नॅनो फेराइट मटेरियल सारखे किंवा झिंक ऑक्साइड यासारखी काय आहे त्याची एक्झाम्पल्स आहेत. तर हे जे आहेत हे मायक्रोवेव्ह असिस्टेड या गोष्टी होतात. आता ह्याच्यामध्ये झिंक नॅनो रॉड्स म्हणले आपण तर ही मॉर्फॉलॉजी जी आहे तर ही मॉर्फॉलॉजी ह्या प्रेशरवरती डिपेंड राहते की प्रेशरनुसार आपण याची मॉर्फॉलॉजी आपल्याला काय करता येऊ शकते बदलता येऊ शकते बदलली जाते. तर हे जे आहे हे बदललं जाणं जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पॉसिबल आहे ते केलं जातं. आता ह्या मेथड जे आहे हे मेथडची वेगवेगळी एक्झाम्पल आपण बघितली त्यामध्ये सिंथेसिस जे नॅनो मटेरियल आपण म्हटलं त्या पद्धतीने याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ओके याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत हायड्रोथर्मल मेथडचे ते काय आहेत तर इट रिक्वायर्स माइल्ड ऑपरेटिंग कंडिशन्स. याचे जे सिंथेसिस जे हे आहेत ते काय आहे तर माइल्ड ऑपरेटिंग कंडिशन्स जे आहेत ते रिएक्शन टेम्परेचर लेस दॅन 310 डिग्री सेल्सिअस इथे जनरली वापरलं जातं. मगाशी आपण बघितलं की ते रूम टेम्परेचर पासून हाय टेम्परेचर पर्यंत वापरलं जातं आणि काय केलं जाते तर रूम टेम्परेचर पासून हाय टेम्परेचर म्हणजे की त्याचं मॉडरेटली हाय टेम्परेचर आहे अप टू 300 डिग्री सेल्सिअस. आणि महत्वाचं म्हणजे दिस इज वन स्टेप सिंथेसिस. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वन स्टेप सिंथेसिस प्रोसिजर आहे आणि कॅन प्रोड्यूस क्रिस्टलाइन फेज विच आर नॉट स्टेबल ऍट हाय टेम्परेचर. क्रिस्टलाइन फेज जी आहे ती तयार होऊ शकते पण ती हाय टेम्परेचरला काय असत नाही नॉट स्टेबल ऍट हाय टेम्परेचर पण रूम टेम्परेचरला ह्या काय होऊ शकतात त्या क्रिस्टलाइन फेज मात्र व्यवस्थित राहू शकतात. नॅनो मटेरियल्स विथ हाय वेपर प्रेशर can be produced by this method with minimum loss of materials. नॅनो मटेरियल जे आहेत हे हाय प्रेशरनी जे आहेत हाय वेपर प्रेशरनी काय होऊ शकतात प्रोड्यूस केले जाऊ शकतात विथ मिनिमम लॉस ऑफ मटेरियल. हा बेनिफिट त्याचा आहे. त्याचबरोबर लास्ट ऍडव्हान्टेज काय आहे तर लार्जर साइज अँड हाय क्वालिटी क्रिस्टल्स अँड नॅनो पार्टिकल्स विथ कंट्रोल ओव्हर देअर कंटेंट कंपोजिशन कॅन बी प्रिपेअर्ड. तर याच्यामध्ये कंट्रोल्ड
कंट्रोल असणं कशाबद्दल म्हणतोय मी, तर मॉर्फॉलॉजी वगैरे ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्याला जर कंट्रोल पाहिजे असेल, त्याची साईज बद्दल जर माहिती पाहिजे असेल, एक्सपेक्टेड असेल, डिझायर्ड साईज, डिझायर्ड त्याची मॉर्फॉलॉजी, रॉड्स असावे का रॉड्स असावे का फ्लावर मधला असावं का कुठल्या पद्धतीचा असावं, तर ही जी गोष्ट आहे, ही सगळी गोष्ट पॉसिबल कशामध्ये होते, तर यामध्ये होऊ शकते, हायड्रोथर्मल मेथडमध्ये होऊ शकते. याच्यामध्ये हायड्रोथर्मल ऑटोक्लेव्ह सेपरेट मिळतो. इथं जे ऑटोक्लेव्ह दिलेलं आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर जरी जास्त वाढत नसलं तरी सुद्धा सध्या एक दुसरं बुमिंग फील्ड या हायड्रोथर्मल मध्ये आहे, ते म्हणजे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क, दॅट इज मॉफ. मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क जे आहे ते मॉफ जे आहे ते याच्यामध्ये काय केलं, ते डेव्हलप केले गेले आहे. आणि हे मॉफ याच्यामध्ये आपल्याला जर बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर ही मेथड त्याच्यामध्ये युजफुल आहे. सो या मध्ये सगळे जे काही थोडक्यात आहे ते हायड्रोथर्मल अशा पद्धतीने आहे. शेवटची जी मेथड आहे ती मेथड म्हणजे इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड. ही शेवटची मेथड आहे. याच्यानंतर आपण कॅरेक्टरायझेशन बघणार आहे. कॅरेक्टरायझेशन नंतर बघू. त्याच्या पूर्वी आपण शेवटचं सिंथेटिक रूट किंवा मेथड जी आहे ती कुठली आहे, तर इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड. इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड जनरली आपण जर बघितलं तर आपल्याला या साध्या समोर दिसणाऱ्या डायग्राम वरून सुद्धा आपण सांगू शकतो की दोन इलेक्ट्रोड इथं जे आहेत ते आहेत. हे दोन इलेक्ट्रोडला एक इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे, इलेक्ट्रिक करंट पास केलेला आहे आणि हा इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर जे सर्किट कंप्लीट होते त्याच्यामुळे कॅटायन्स आणि अनायन्स जे ऍक्टिव्ह होतात ते काय होतात, अपोजिटली चार्ज असणाऱ्या इलेक्ट्रोडवरती काय करतात, कोटिंग देतात. इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड इन्व्हॉल्व्स अ प्रोसेस ऑफ युजिंग इलेक्ट्रिक करंट टू कोट इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह ऑब्जेक्ट विथ थिन लेअर ऑफ मेटल. हे आपण पूर्वी सुद्धा बघितलेलं आहे की थिन लेअर जर दुसऱ्या एखाद्या मटेरियलवरती करायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड वापरली जाते. ही मेथड फार रेग्युलर वापरली जाते. रेग्युलर ज्या टू व्हीलर्स मध्ये बफिंग केलं जातं किंवा गॅल्व्हनायझेशन केलं जातं ते इलेक्ट्रोडिपोजिशन किंवा इलेक्ट्रोड्स वापरून करंट वापरून ह्याच पद्धतीने केलं जातं. तर ही बेसिक थीम जर आपण कन्सिडर केलं तर as a result of electric current electrolysis of the electrolytic solution occurs electrodeposition of the metal in the form of nanoparticles on cathode takes place. तर याच्यामध्ये जर आपल्याला एखाद्या कॅथोड वरती आपल्याला जर एनोडचं मेटल कोटिंग करायचं असेल तर हे इलेक्ट्रोडिपोजिशन मेथड काय होऊ शकते, आपल्याला फार हेल्पफुल राहू शकते. ऍज अ रिझल्ट ऑफ रिडक्शन ऑफ रिएक्शन मेटल आयन्स इन अ सोल्युशन डिपॉझिट ऑन नेगेटिव्हली चार्ज कॅथोड ऍज अ मेटल ऍटम्स. तर काय होणार आहे, तर रिडक्शन रिएक्शन मेटलचे जे आहे ते होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, ते निगेटिव्हली चार्ज कॅथोड वरती ते काय होतील, डिपॉझिट होतील. तर हे सगळं कशामध्ये पॉसिबल होणार आहे, हे जे आहे ते पॉसिबल होते आपल्याला इलेक्ट्रो डिपोजिशन मेथड मध्ये होऊ शकते. यामध्ये युजिंग धिस मेथड सिल्वर, कॉपर, गोल्ड हे जे मेटल्स आहेत यांचे सिंथेसिस करणं सुद्धा काय होऊ शकतं, म्हणजे डिपोजिशन करणं पॉसिबल होऊ शकतं. मेनी रिसर्चर्स जे आहे ते पेपर पब्लिश केलेले आहेत. त्यांनी काय पब्लिश केलेले आहेत, तर रिव्हील द प्रोसिजर फॉर सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स, सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स बाय इलेक्ट्रोकेमिकल मेथड. या इलेक्ट्रोकेमिकल मेथड्सनी बऱ्याच नवीन रिसर्चरनी काय केलेलं आहे, नॅनो पार्टिकल सिंथेसिस केलेलं आहे. जनरल प्रोसिजर टू प्रोड्यूस सिल्वर नॅनो पार्टिकल जर आपण म्हटलं तर काय आहे बघा, मेथड कन्सिस्ट ऑफ प्लॅटिनम रॉड्स एनोड आणि कॅथोडला घेतलेले आहेत आणि हे कशामध्ये 3 सेंटीमीटर अंतर ठेवून प्लेस केलेले आहेत. द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज ऍक्वियस सिल्वर नायट्राइट सोल्युशन. आता ज्याचं डिपॉझिशन करायचं ते सोल्युशन याच्यामध्ये घेतलेलं आहे. प्लॅटिनम रॉड्स घेतलेले आहेत. त्या रॉड्स जे आहेत ते दोन्ही इलेक्ट्रो डिपोजिशन ते काय केलेले आहेत, एका मला मी इथं दाखवतो, हे जे आहे याच्यामध्ये हे 2 रॉड घेतलेले आहेत. हे 2 रॉड जे घेतलेले आहेत हे चेंबर मध्ये घेतलेले आहेत. 3 सेंटीमीटरच्या अंतरने हे दोन्ही डिफर केलेले आहेत. हे दोन्ही सिल्वर प्लॅटिनमचे इलेक्ट्रोड आहेत आणि हे दोन्ही प्लॅटिनमचे इलेक्ट्रोड जे आहेत हे प्लॅटिनमचे इलेक्ट्रोडच्या मध्ये जे सोल्युशन जे घेतलेलं आहे, हे सोल्युशन जे आहे हे सोल्युशन सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन घेतलेलं आहे की जे ऍज अ प्रिकर्सर म्हणजे सोर्स म्हणून वापरलेला आहे सिल्वरचा. पॉलिइथिलीन ग्लायकॉल इज युज्ड ऍज अ स्टॅबिलायझिंग एजंट. याच्यामध्ये स्टॅबिलायझिंग एजंट वापरला आहे. तो कुठला वापरला आहे, तर पॉलिइथिलीन ग्लायकॉल. तर हा इलेक्ट्रोड
प्लॅटिनमचे आहे, सिल्वर नायट्रेट प्रिकर्सर आहे, पॉलिइथिलीन ग्लायकॉल त्याचं स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून वापरलं आणि याच्यामध्ये करंट किती पास केला तर 7 मिली अँपर टू 10 मिली अँपर. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट इज कॅरिड आउट अंडर द सोनिकेशन फॉर अ डेफिनाइट टाइम. जे आहे ते डेफिनाइट टाइमच्या पिरियड साठी काय केलेलं आहे, सोनिकेशन केलेलं आहे. तर हे रिडक्शन ऑफ सिल्वर particles or ions takes place to deposit silver on the platinum electrode surface. तर याच्यामध्ये ह्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये हे सिल्वर याच्यामधलं जे असणार सिल्वर नायट्रेट मधलं सिल्वर आहे ते या कॅथोड वरती काय होतंय, डिपॉझिट होते. हे डिपॉझिट होण्याचं कारण आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ सिल्वर नायट्रेट. ओके. अल्टरनेटिव्हली बाय युजिंग सिल्वर इलेक्ट्रोड्स ऍज अ कॅथोड अँड एनोड, distilled water as a electrolytic solution can carry out the electrolysis. The deposition of silver can be occurred due to evolution of oxygen gas. Ag2O film deposition on the surface of anode takes place. दुसरा जर मेथड याचा आपण दुसरा जर मार्ग बघितला तर काय आहे, तर सिल्वर इलेक्ट्रोड जर वापरले डिस्टिल वॉटर मध्ये, मागाशी प्लॅटिनम इलेक्ट्रोड वापरले, तर इथं जर आपण सिल्वर इलेक्ट्रोड वापरले डिस्टिल वॉटर मध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन घेण्याच्या ऐवजी, तर त्याचे इलेक्ट्रोलिसिस होतंय. कसं होतंय तर त्याच्यावरती इलेक्ट्रॉन डिपॉझिशन ऑफ सिल्वर कसं होणार आहे, तर ड्यू टू इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन गॅस दॅट इज सिल्वर ऑक्साइड, Ag2O फिल्म तयार होणार आहे त्या सरफेसवरती. त्या सरफेसवरती होणार आहे, पण ही सरफेसवरती कुठल्या होणार आहे, आता एनोड सरफेसवरती होणार. कारण डिस्टिल वॉटर जे वापरलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे डिपॉझिशन होणार ते एनोड वरती होणार आहे, मागाशी जे डिपॉझिशन झालं ते कॅथोड वरती. इलेक्ट्रो डिपॉझिशन कॅन बी युज्ड इन मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स टू मेक कॉम्प्लेक्स 3D इलेक्ट्रिकल विच इंटरकनेक्ट्स इन कम्प्युटर चिप्स. कम्प्युटर चिप्स मध्ये याचा बेनिफिट होतो. इट कॅन बी परफॉर्म नियर रूम टेम्परेचर फ्रॉम वॉटर बेस्ड इलेक्ट्रोलिसिस. आपण जे सिल्वरचे पार्ट म्हणतो वेगवेगळे नॅनो मटेरियलने तयार केले त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने तयार केलेले असतात. इट कॅन बी स्केल्ड डाऊन टू द डिपॉझिशन ऑफ अ फ्यू ॲटम्स ऑर अप टू लार्ज डायमेन्शन्स. हे स्केल अप करायचं नाही तर स्केल डाऊन करायचं आहे, म्हणजे कमी जर याच्यामध्ये साईज करायचं असेल तर अप टू फ्यू ॲटम्स सुद्धा हे काय होऊ शकतं, पॉसिबल. इलेक्ट्रो डिपॉझिशन मेथड इज रिलेटिव्हली चीप अँड फास्ट, नो डाऊट. कारण करंट सप्लाय केला एका पर्टिक्युलर टाइम पुरता तर आपल्याला हे सगळं होणार आहे. आणि हे जे ऑपरेशन आपलं सक्सेसफुल होतं त्यासाठी फक्त तो डेफिनेट टाइमच रिक्वायर्ड आहे, तेवढंच लागतो. फारसा वेळ जाण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे फास्ट होते. आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट तुमची लार्ज ऑटोक्लेव्ह घ्या, हायड्रोथर्मल ऑटोक्लेव्ह घ्या, प्रेशर द्या, हे द्या, ते घ्या, ते सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. ओनली करंट पास केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. थिकनेस of layer depends on the current density and for which the current flows. जो थिकनेस आहे तो कशावरती, लेअरचा डिपेंड आहे. तर करंट डेन्सिटी आणि टाइम, किती करंट ना किती वेळ तुम्ही हे सगळं करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. डिपॉझिट कॅन बी डिटॅच्ड बाय सुटेबल मेथड. आणि याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर सुटेबल मेथडनं ते जे काही डिपॉझिट झालेलं आहे ते सगळं आपल्याला काय करता येऊ शकतं, डिटॅच करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीची ही मेथड आहे ती इलेक्ट्रो डिपॉझिशन मेथड आहे. तर आज आपण इलेक्ट्रो डिपॉझिशन मेथड आणि हायड्रोथर्मल मेथड या दोन मेथड काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. या हायड्रोथर्मल मेथड ज्या आहेत ही हायड्रो प्लस थर्मल म्हणजे हीट आणि ऍक्वियस लेअर अशा पद्धतीने वापरलं जातं त्यावेळी हायड्रोथर्मल म्हणायचं. आणि ज्यावेळी नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट वापरलं जातं त्यावेळी त्याला म्हटलं जातं सॉल्व्हर थर्मल मेथड. याच्यामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने नेमकं ऑटोक्लेव्ह मध्ये प्रोसेस होते ती आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ते वन स्टेप प्रोसेस आहे. इलेक्ट्रो डिपॉझिशन इज ऑल्सो व्हेरी इझी अँड चीप मेथड. ही सुद्धा मेथड आपण आज काय केली, डिस्कस केली. तर आणखी आपल्याला काय प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये आपण अवश्य विचारू शकता. आपल्याला जर काय प्रॉब्लेम असतील शंका असतील तर कमेंटमध्ये विचारले तरी चालतील किंवा डायरेक्टली ईमेल केला तरी हरकत नाही. थँक्यू.